नमस्कार. येत्या 26 तारखेला महाशिवरात्री आहे. या महाशिवरात्रीला आपण काय करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करावा, हे आपण सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात. चंद्रमासातील 14वा दिवस आणि अमावास्येच्या आधीचा दिवस हा शिवरात्री समजला जातो. त्याचप्रमाणे आपल्या वर्षभरामध्ये 12 शिवरात्री होतात. पण त्यातीलच आपली फेब्रुवारी आणि मार्चमधील येणारी शिवरात्र ही महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. तर या महाशिवरात्रीला एवढे महत्त्व का आहे? कारण याच दिवशी महादेव आपले भक्तजनांना आशीर्वाद देण्याकरिता पृथ्वी तळावरती येत असतात. म्हणून या दिवशी आपण काय करून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करूयात? तर महाशिवरात्रीला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. उठून स्नान आद्य करून आपण आपल्या जवळपासच्या शिवमंदिरामध्ये जाऊन शिव भगवंताची पूजन करावे. आपल्याप्रमाणे दूध, दही, तूप, मध, साखर याने अभिषेक करावा. गंगाजलाने अभिषेक करावा. भगवंताला धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करावा. आपल्याकरता आणि आपल्या परिवाराकरता आपण आशीर्वाद मागून घ्यावा. त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला उपवास करावा. हा उपवास थोडा कठीण आहे. त्यामुळे आपण आपल्या शारीरिकदृष्ट्याचा विचार करून आपण उपवास करावा. शिवरात्रीच्या दिवशी जागरण करावे. आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता हा अत्यंत अनुकूल दिवस आहे. त्याचप्रमाणे महाशिवरात्री निमित्त मी काही महाशिवरात्रीचे महाउपाय सांगणार आहे, स्तोत्र सांगणार आहे. त्याकरता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, त्याचप्रमाणे इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवा. जेणेकरून कुठलीही नवीन अपडेट आलं का लगेच तुम्हाला कळेल. धन्यवाद.